नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, सध्या जी काय 2/3 बहुमतासाठी लोकसभेतल्या आणि राज्यसभेतल्या भाजपने जुळवाजुळव सुरू केलेली आहे. त्यात वेगवेगळ्या प्रादेशिक पक्षांमध्ये तोडफोड घडवली जाते, हा एक सरसकट आरोप आहे. वास्तवात बघाल तर बंगालच्या तृणमूल काँग्रेसमध्ये लोकसभेचे 22 खासदार वेगळे झाले आणि दुसरीकडे शिवसेनेतून, उबाठा शिवसेनेतून 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्या पक्षात आले. राज्यसभेतले 7 खासदार हे केजरीवालना सोडून भाजपात विलीन झाले. अशा किरकोळ घटना आपण सोडल्या तर कुठल्याही मोठ्या नामवंत अशा प्रादेशिक पक्षामध्ये कुठलीही फाटाफूट झालेली नाही. म्हणजे एक साधी गोष्ट लक्षात घ्या, बंगालमध्ये सगळ्याच्या सगळ्या माध्यमांची, पत्रकारांची, पॉलिटिकल पंडितांची जी अपेक्षा होती किंवा अंदाज होते की ममता दिदीला बंगालमध्ये कोणी हरवू शकत नाही, ती खरी ठरली असती किंवा ती भविष्यवाणी खरी झाली असती आणि ममता दिदी चौथ्यांदा व्यवस्थित बहुमत मिळवून, भले 200 नाही पण 170-60 वगैरे मिळवून चौथ्यांदा बंगालच्या, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री झाल्या असत्या तर त्यांच्या पक्षामध्ये आज जी काही पडझड चालू आहे त्याचा मागमूस आपल्याला दिसला असता का? बिलकुल नाही. ममता दिदीची इतकी पक्षावर आणि राजकारणावर बंगालच्या घट्ट पकड होती की डोळे वर करून ममता दिदीकडे किंवा तिच्या भाच्याकडे बघण्याची कोणाची हिंमत नव्हती. तुम्हाला आठवत असेल तर एवढी सगळी पडझड झाल्यानंतर, सत्ता गमावल्यानंतर जी बैठक ममता दिदींनी निवडून आलेल्या 80 खासदारांची बोलवली होती फाटाफूट होण्याच्या आधीची, त्या बैठकीमध्ये सुद्धा सगळ्या आमदारांचा रोख सरळ सरळ ममता दिदीचा भाचा, भतीजा जो कोणी आहे अभिषेक बॅनर्जी, त्याच्याकडे रोख होता की या नालायकामुळे पक्षाचं असं वाटोळं झालेलं आहे. विधानसभा आणि सत्ता तृणमूल काँग्रेसने गमावली असेल तर त्यासाठी एक नंबरचा आणि एकमेव आरोपी जर कोण असेल तर तो अभिषेक बॅनर्जी आहे. असं असताना सुद्धा त्या पराभवानंतरच्या पहिल्या आमदारांच्या आणि खासदारांच्या बैठकीमध्ये ममता दिदीने सरळ सरळ सर्व उपस्थितांना आदेश दिला की अभिषेक बॅनर्जी आलेला आहे, त्याचं अभिनंदन करायला आणि त्याचं स्वागत करायला सगळ्यांनी आपापल्या जागी उभे राहा. एवढी घट्ट पकड ममताची पक्षावर होती. पराभवानंतर सुद्धा त्यांच्या घरी जमलेले आमदार किंवा खासदार हे एक शब्द विपरीत ममताच्या किंवा अभिषेकच्या बोलायची हिंमत ठेवत नव्हते. पुढे 8-10 दिवसानंतर घटना बदलत गेल्या, पण किती ममता दिदीची पक्षावर, संघटनेवर आणि राजकारणावर घट्ट पकड होती त्याचा तो सगळ्यात एक मोठा पुरावा आहे. एक कोणीतरी त्यातल्या सांगितलं की तिथे आलेल्या आमदारांपैकी एक अत्यंत वयाने खूप वृद्धग्रस्त होते आणि त्यांना उभं राहणं सुद्धा अशक्य होतं, तरीही त्यांना उभं राहायला भाग पाडण्यात आलं. कोणासाठी? ममता दिदीच्या भाच्याच्या अभिनंदनासाठी. तर अशा पद्धतीत ज्या ममता दिदी बंगालमध्ये हरणारच नव्हत्या, त्या ममता दिदी जर बंगालमध्ये जिंकल्या असत्या, विजयी झाल्या असत्या, परत एकदा मुख्यमंत्री झाल्या असत्या, तर अमित शहा असोत किंवा नरेंद्र मोदी असोत किंवा कोणते तुमचे शुभेंदू अधिकारी असोत, यांना तृणमूल काँग्रेस पक्षामध्ये फाटाफूट घडवून आणणं शक्य तरी होतं का? मला नाही वाटत. ज्यांची इतकी दहशत होती की 4 मे रोजी मतगणना होऊन ममता दिदीचा पराभव जाहीर होईपर्यंत, म्हणजेच 5 मे 2026 ला ममताची सत्ता गेली यावर जगजाहीर शिक्कामोर्तब होईपर्यंत बंगालच्या भूमीवर
कुणाची उघडपणे ममता दिदीच्या विरोधात दोन शब्द बोलण्याची हिंमत नव्हती. मग ममता दिदीचा पक्ष फोडणं ही इतकी सोपी गोष्ट आहे, इतकी सोपी गोष्ट आहे. जोपर्यंत आपले लोक नाराज होऊन बाहेर पडणार नव्हते तोपर्यंत तो पक्ष फोडणं अशक्य होतं. पण एकदा एक थिअरी, आपल्याकडे काय असतं, मीडियामध्ये अजेंडा चालतो. अजेंडा म्हणजे कोणतरी यांचे ढुंडाचार्य मठाधीश बसलेले ते ठरवतात की आता एप्रिल महिन्यामध्ये फेटाळलं गेलेलं जे महिला वंदना विधेयक आहे, नारी वंदना विधेयक आणि परिसीमन विधेयक, हे संमत करून घेण्यासाठी राज्यसभेत आणि लोकसभेत भाजपला 2/3 बहुमत पाहिजे आणि त्याच्यासाठी आता बंगालचे निकाल लागल्यानंतर मोहीम घेण्यात आली हाती की एकामागून एक प्रादेशिक पक्ष फोडायचे. मित्रांनो, एक गोष्ट हे लोक विसरतात, एक गोष्ट हे लोक विसरतात की प्रादेशिक पक्ष म्हणजे काय असतो. आज ज्याला तुम्ही तृणमूल काँग्रेस म्हणता किंवा आज ज्याला तुम्ही तेलगू देसम वगैरे म्हणतात, भाजप वेगळा होता का? आजपासून 30-35 वर्ष मागे जा, कागदोपत्री भारतीय जनता पक्ष हा भले राष्ट्रीय पक्ष असेल पण व्यवहारात भारतीय जनता पक्ष किंवा त्याचं आधीचं नाव जनसंघ हा पण प्रादेशिक पक्ष होता. जनसंघाची स्थापना झाली तेव्हा अवघे 3 खासदार लोकसभेत पहिल्या निवडून आले, त्यातले 2 बंगाल आणि 1 राजस्थानचा होता. हे मी एवढ्यासाठी सांगतोय की काँग्रेसच्या समोर भाजप किंवा तेव्हाचा जनसंघ हा एक चिरकुट प्रादेशिक पक्ष सुद्धा नव्हता. अगदी 1977 मध्ये इतर पक्षांबरोबर विलीन झाला भारतीय जनता पक्ष. तो भारतीय जनता पक्ष चरणसिंग यांच्या पक्षापेक्षा, समाजवादी पक्षापेक्षा, कम्युनिस्ट पक्षापेक्षा दुर्बळच पक्ष होता आणि 3-4 राज्यात एकाच वेळेला होता. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश अशा 3-4 राज्यामध्ये प्रादेशिक पक्ष हीच जनसंघाची किंवा भारतीय जनता पक्षाची ओळख होती. जनता पक्षापासून वेगळा झाल्यानंतर 1980 मध्ये ज्या जनसंघ हा भाजप झाला, त्यानंतर सुद्धा राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि किरकोळ प्रमाणात बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र या ठिकाणी भाजपचं अस्तित्व होतं. थोडक्यात 3-4 राज्यातला एक प्रादेशिक पक्ष ही भारतीय जनता पक्षाची ओळख होती. पण नियमानुसार, कायद्यानुसार, निवडणूक आयोगाच्या कॅटेगरीनुसार अमुक टक्के मतं ऑल इंडिया आणि इतकी खासदारांची वगैरे संख्या, या बरोबर या आधारावर भारतीय जनता पक्षाला अखिल भारतीय पक्ष मानलं जात होतं. जसं कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी यांना सुद्धा अखिल भारतीय पक्ष म्हणून मान्यता होती. हे मी एवढ्यासाठी समजवतोय की आज भारतीय जनता पक्ष अशा प्रकारे प्रादेशिक पक्ष संपवत असेल, त्यांच्यामध्ये फाटाफूट घडवत असेल, तर या देशात कुठलाही प्रादेशिक पक्ष शिल्लक उरणार नाही का, यासाठी मोठ्या पांडित्यपूर्ण चर्चा वेगवेगळ्या माध्यमात चालू आहे. हे त्या पॉलिटिकल पंडितांचं ज्ञान नाहीये, अज्ञान आहे. कारण भाजप सुद्धा 3-4 राज्यात असलेला पण त्या स्थानिक पातळीवरचा प्रादेशिक पक्ष होता. 2014 मध्ये स्वबळावर बहुमत आणणारे नरेंद्र मोदी देशाचे बहुमताने पंतप्रधान झाले. पण बंगालमध्ये त्यांची काय ताकद होती, केरळमध्ये, तमिळनाडूमध्ये भाजपची काय ताकद होती. भाजप हा अशा राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष म्हणून सुद्धा मानला जात नाही, इतका दुबळा आहे. सांगायचा हेतू असा की
भाजप अशा रीतीने प्रादेशिक पक्ष तोडणार असेल तर मग प्रादेशिक पक्षांचं भवितव्य काय याचा विचार करणारे आहेत. त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा 3-4 राज्यात प्रादेशिक पक्ष असलेला भारतीय जनता पक्ष बघता बघता गेल्या 3-4 दशकामध्ये इतका मोठा राष्ट्रीय पक्ष, सर्वाधिक मोठा राष्ट्रीय पक्ष कसा बनला याचा अभ्यास करावा. मग त्यांना कळेल की प्रॉब्लेम प्रादेशिक पक्षाच्या फाटाफुटीचा नाहीये. प्रॉब्लेम त्या पक्षांमध्ये एक संघटनात्मक बळ निर्माण करण्याचा, संघटना मजबूत करण्यासाठी कष्ट घेण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम. भाजप कोणाला फोडतंय याला काही अर्थ नाही. तुम्ही फुटण्याच्याच लायकीचे आहात, तुम्ही ठिसूळ आहात, तुम्ही पुचाट आहात, तुम्हाला लढण्याची इच्छा नाहीये, संघटना बांधण्यासाठी कष्ट घेण्याची या प्रादेशिक पक्षांमध्ये हिंमत आणि इच्छा नाहीये. ही वस्तुस्थिती. 1980 मध्ये जेव्हा भाजपला 84 मध्ये भाजपला फटका बसला लोकसभेमध्ये, अवघे 2 खासदार आले, तेव्हा भाजपच्या सर्वोच्च नेत्यांनी आणि त्यांची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपला राष्ट्रीय पक्ष म्हणून मजबूत करण्याचा निर्णय घेतला. आणि तो निर्णय घेताना एक धोरण पक्क ठरवलं की या देशामध्ये जनता पक्षाच्या 77च्या निवडणुकीने काँग्रेस नाकारणारा प्रचंड मतदार आहे आणि त्या मतदाराला आपल्या पाठीशी गोळा करणं हे उद्दिष्ट ठरवून भारतीय जनता पक्ष 1985 पासून कामाला लागला. आज तुम्ही बघताय ती झाडाला आलेली फळं बघताय. पण 40 वर्षापूर्वी जे रोपटं लावलं विचारधारेचं, भूमिकेचं, धोरणाचं, रणनीतीचं, त्याकडे कोणी बघत नाही. 40 वर्षापूर्वी जे रोपटं होतं त्याचा आज वृक्ष झालाय, ज्याला तुम्ही सगळ्यात बलशाली असा राष्ट्रीय पक्ष म्हणता आणि त्याला आलेली फळं बघताय, त्याच्या विस्तारलेल्या फांद्या बघता. पण 1984 नंतर अथकपणे हजारो कार्यकर्त्यांनी, शेकडो नेत्यांनी आपल्या परीने या झाडासाठी, या राष्ट्रीय दर्जासाठी जी अखंड मेहनत केली, मशागत केली, त्याकडे कोणी बघायचं. काँग्रेसला पर्याय होता होता काँग्रेसला मागे टाकून भाजप हा राष्ट्रीय पक्ष झाला. त्यावेळेला काँग्रेसची जी ताकद होती तेवढी ताकद आज भाजपकडे आहे. आणि 84, 89, 90, 95 मध्ये काँग्रेसची जी ताकद होती त्या ताकदीपर्यंत आज भारतीय जनता पक्ष जाऊन पोहोचलेला आहे. ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी असते मित्र. राजकारणाचं विवेचन, विश्लेषण करताना, राजकारण समजून घेताना आणि समजावताना त्याचे पुढचे पाठचे धागेदोरे अतिशय सांभाळून समजून घेणं अगत्याचं असतं. ते न करता तुम्ही जेव्हा विवेचन करता तेव्हा उथळ होतं. आज ज्या प्रकारे प्रादेशिक पक्ष आपल्याला फोडलं जाते, आपल्याला तोडलं जाते म्हणून रडतायत, मग हेच भाजपाला सुद्धा रडता आलं असतं. बाबरी पाडली गेली 1992च्या डिसेंबर महिन्यामध्ये. तेव्हा भारतीय जनता पक्षाचं हिमाचल प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात सरकार होतं. ती सरकार पाडली गेली नाहीत. राष्ट्रपती राजवट अध्यादेश काढून भाजपची 4 राज्यातली सरकार बरखास्त करण्यात आली. तो केंद्रीय बळाचा वापर नव्हता. त्यानंतर मध्य प्रदेश असेल, हिमाचल असेल किंवा उत्तर प्रदेश असेल, भाजपला परत सत्ता मिळवणं मुश्किल होऊन बसलं. मग तो एक 4 राज्यातल्या प्रादेशिक पक्षावरचा हल्ला नव्हता. पण त्यामुळे भाजप थकला नाही, खचला नाही. ते आपल्या पक्षाचं संघटन, राजकारण रेटून चालवत राहिले आणि बघता बघता 2014 मध्ये 92 पासून बघा तुम्ही किती ते 22 वर्षामध्ये स्वबळावर बहुमताने सत्तेत आले.
92 नंतर 6 वर्षांनी आघाडीचं गठबंधनाचं सरकार बनवून दिल्लीच्या सत्तेत आले. बाबरी पाडल्यानंतर 92च्या काळानंतर 98 मध्ये 4 वर्षांनी 96 मध्ये भाजप हा लोकसभेतला सर्वात मोठा पक्ष बनला. हे मी एवढ्यासाठी सांगतोय की प्रादेशिक पक्ष म्हणजे तुम्ही फारच लहान आहात, शुशू वगैरे आहात असं बिलकुल नाही. मेहनतीने वाढावं लागतं, ताकद जमवावी लागते. आज भाजपला काँग्रेस पर्याय बनू शकत नसेल, त्यावेळेचे कम्युनिस्ट पक्ष, सोशलिस्ट पक्ष, जनता दल वगैरे काँग्रेसला पर्याय बनू शकले नाहीत, तर भाजपच्या वरिष्ठांनी ठरवून आपणच काँग्रेसला पर्याय बनायचं ही भूमिका घेतली आणि भाजप इथपर्यंत पोहोचलाय. भाजपला पर्याय बनायची भूमिका आज अस्तित्वात असलेल्या आणि 1-2 राज्यामध्ये काहीतरी ताकद असेल अशा लोकांनी एकत्र येऊन ठरवलं तर भाजपला पर्याय उभा करणं अशक्य नाही. भाजप हा प्रादेशिक पक्षापासून बलशाली राष्ट्रीय पक्ष होत असेल तर राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पक्ष, जनता दल सेक्युलर असे जे 4-5 राज्यामध्ये पसरलेले मूळच्या समाजवादी आणि जनता दली राजकारणाचे अवशेष आहेत, त्यांनी एकत्र यायचं ठरवलं. ते 1984च्या 90च्या भाजपच्या ताकदी इतकी त्यांची ताकद आहे, पण एकत्र नांदावं लागेल. एका भूमिकेने एकत्र यावं लागेल, ना की नेतृत्वाच्या नावाखाली आणि नेतृत्वासाठी दुसऱ्याने माघार घ्यावी. हा हेकटपणा करणारे जर आपल्या महत्वाकांक्षेला आवर घालतील तर हे लोक भाजपला पर्याय बनू शकतील. 2014 नंतर असा प्रयत्न झालेला होता. मुलायम सिंग, लालू प्रसाद यादव, नितीश कुमार अशी सगळी मंडळी एकत्र आली होती. पूर्वीच्या जनता दल, जनता पक्षाचा वारसा आणि एकत्र येण्याची भूमिका घेऊन, पण पुढे काही झालं नाही. किंवा प्रादेशिक पक्ष म्हणून लढत बसण्याची गरज नाही. इच्छाशक्ती बलशाली करा आणि तुम्हीच भाजपला पर्याय बनण्यासाठी पहिलं पाऊल उचला. आणि ते पहिलं पाऊल म्हणजे नेतृत्वाचा अट्टाहास न करता सगळ्यांनी सामूहिक नेतृत्व आणि त्याच्यामध्ये एक कॅप्टन सारखा नेता ठरवा, तर भाजपला या देशामध्ये एक समर्थ पर्याय उभा राहू शकेल. कारण भाजप सुद्धा कधी काळी प्रादेशिक पक्ष होता. सास भी कभी बहू थी म्हणतात ना, ते काय ते तसं आहे. असो, मी आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.